नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारी कैरीची चटणी कशी बनवायची ती सांगणार आहे. अप्रतिम लागणारी, प्रवासामध्ये तुम्ही या पद्धतीने जर कैरीची चटणी जर बनवून नेली ना, आपल्या जिभेला पाणी सुटणार ही कैरीची चटणी आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण 2 कैऱ्या घेतल्या आहेत चटणी बनवण्यासाठी. त्यांना स्वच्छ धुवून घ्या. देठ कट करून झाल्यानंतर किसणीच्या साहाय्याने आपण सर्व कैरी व्यवस्थित किसून घेऊया. या पद्धतीने एकदम बारीक अशी किसून घ्या. सर्व कैरी आपली आता किसून झाली आहे. या पद्धतीने किसून घ्या. तुम्हाला जितकी बी चटणी बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही कैरी घेऊ शकता. एक कढई घेतली, गरम होण्यासाठी ठेवली. त्याच्यामध्ये पोह्याचा 1 चमचा इतकी मोहरी घेतली आहे. अर्धा चमचा मेथी घेतली आहे. त्याला आता व्यवस्थित भाजून घेऊया. या पद्धतीने भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर आता आपण त्याला काढून घेऊया, थंड करून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता घालून घेऊया व त्याचं वाटण करून घेऊया. या पद्धतीने बारीक असं वाटण करून घ्या. किसलेल्या कैरीमध्ये आता 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर घालूया, काळं मीठ घालूया, साधं मीठ घालूया. त्याच्यामध्ये आपण आता जे बी वाटण करून घेतलं आहे ते गरजेनुसार वाटण घालून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेऊया. ठेचून झाल्यानंतर आता आपण एक तडका पॅन घेतला आहे. तडका पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता भरपूर सारी मोहरी टाकूया. मोहरी तडतडल्यानंतर आता आपण जिरं घालूया, हिंग पावडर घालूया. हिंग हा आवर्जून घाला. हिंगाची कडकडीत अशी फोडणी बसू द्या. त्याच्यामध्ये आता आपण जो बी लसूण ठेचून घेतला आहे तो सर्व घालून घेऊया. भरपूर सारा कढीपत्ता घालूया. फोडणीला व्यवस्थित बसून देऊया. कडीत अशी आपली फोडणी तयार झाली आहे. गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर 2 ते 3 वाळलेल्या लाल मिरच्या घालून घेऊया. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तयार झालेली फोडणी आता आपण ह्या कैरीमध्ये घालून घेऊया. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पटपट मिक्स करा, म्हणजे पटकन मिक्स होईल. फोडणी सगळ्या कैरीमध्ये व्यवस्थित बसेल. ही चटणी तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. जास्त दिवस टिकणारी चटणी आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा. झटपट होणारी ही कैरीची चटणी खायला खूपच स्वादिष्ट अशी लागते. तोंडी लावण्यासाठी तुम्ही अशी कैरीची चटणी नक्की बनवून बघा. नक्की सगळे आवडीने खातील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कैरीची चटणी एकदा तरी बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.